या ठाण्यावरती बाळासाहेबांचं आतोनात प्रेम. म्हणजे 2012 साली जी शेवटची महापालिका निवडणूक झाली त्याच्यात त्यांनी मला बोलून सांगितले की उद्धव, म्हणजे मला चिंता होती सभा घेऊ शकतील की नाही. आम्ही सांगत होतो सभा घेऊ नका. मला म्हणाले नाही 2च सभा मी घेणार. 2 घेणार म्हणजे घेणार. एक मुंबई आणि दुसरं माझं ठाणं. माझं ठाणं. हे एवढं प्रेम बाळासाहेबांचं तुमच्यावरती. आणि मला आजही आठवतंय, आता विकासकाच्या गोष्टी किंवा विकासाच्या गोष्टी या अनेक होत्या. तेव्हाची गरज काय होती? अशीच कुठेतरी सभा होती, गावदेवी मैदान असेल, देव जाणे कुठलं, कारण मी लहान होतो. आणि बाळासाहेब भाषण करताना चिठ्ठी आली. चिठ्ठीत वाचलं की आम्हाला नाट्यगृह नाही. आणि बाळासाहेबांनी तिथले तिथे वचन दिलं, तुम्ही मला महापालिका द्या, मी तुम्हाला नाट्यगृह दिलं. आणि तसं ते गडकरी रंगायतून उभं राहिलं. दादोजी कोंडदेव स्टेडियम उभं राहिलं. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभं राहिलं. अनेक ठिकाणी तलाव साफ झाले. आणखीन काय 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 केलं. आज यांची जी काय होर्डिंग लागलेत, विकासाची नाही विनाशाची गती आहे. आणि विकासाची नाही विकासकाची गती आहे. ज्या तत्परतेने कामं पटपटपट मंजूर केली जात आहेत, पुढे त्या कामाचं काय होईल काही नाहीये. उद्या प्रदूषण होतंय. अगदी तुम्हाला खेटून असलेल्या मुलुंडमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी करायला भाजपचेच आमदार गेले होते, मिहीर कोटेच्या. आणि त्यांनी पाहिल्यानंतर ही पेपरमध्ये आलेली बातमी आहे, 100 ठिकाणी वायू प्रदूषणाची जी काही मानकं असतात किंवा काही नियम असतात त्याचं उल्लंघन विकासकांनी केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. काय झालं पुढे? देवेंद्र फडणवीसांना मला विचारतात, देवेंद्र फडणवीसांना मुंबईतलं काय कळतं का? म्हटलं अजिबात कळत नाही. किंबहुना मी असं म्हणेन की भाजप आणि प्रशासन याचा काडी मात्र संबंध नाहीये. कारण मुंबई ठाण्याचं जर काही विल्हेवाट लागली, हे जातील पैसे कमवून, यांना पैसे मिळतील. पण तिकडे मुंबईमध्ये आज श्वास घेताना एवढा त्रास होतो. अनेक सिगरेटी ओढल्याचं सगळे जे काय प्रदूषण आहे ते नुसतं श्वास घेतल्यानंतर फुफ्फुसात जाते. म्हणजे मुंबईमध्ये आता फक्त श्वास घेणं आरोग्यास हानिकारक आहे एवढंच पाट्या लावायचं बाकी आहेत. पण उद्या जर का काही झालं तर हे ठाण्यातले गद्दार, जिकडे आनंद दिघे बोलले ते गद्दारांना क्षमा नाही, हे जातील निघून 5 स्टार शेतामध्ये हेलिकॉप्टर घेऊन. देवेंद्र फडणवीस जातील नागपूरला आणि तिसरे जातील काका मला वाचवा म्हणून बारामतीला. ठाणेकर आणि मुंबईकर बसतील बोंबलत. आणि यांचा जो काही डाव आहे, मुंबईमध्ये मी पुस्तक घेऊनच फिरतोय सगळीकडे. कारण गेली 25 वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेकडे दिली, ठाणेकरांनी सुद्धा ठाणे शिवसेनेकडे दिलं, गद्दाराकडे नव्हतं दिलं. हा गद्दार निघेल हे तुम्हालाही माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. तुम्ही विश्वास ठेवला, मीही विश्वास ठेवला, आपण दोघंही फसलेलो आहोत. पण मुंबईमध्ये ही पुस्तिका मी दिलेली आहे, तशीच ठाण्याची सुद्धा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. कुठलंही पान तुम्ही उघडा, याच्यात मुंबईमध्ये केलेले एक काम, जी वचनं आम्ही दिली होती ती प्रत्येक वचनाची पूर्तता ही आम्ही केले, या पुस्तकात दाखवलेलं आहे. अगदी काही योजना जसा कोस्टल रोड हा आपण केलेला आहे, मुंबईकरांच्या पैशातून केलेला आहे. पण कोस्टल रोडचं श्रेय हे घेतात आता. त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ही योजना आपली. पण यांनी सरकार पाडलं आणि फीत कापली. बरं, फीत कापली ते कापली. ठाण्यामध्ये काय झालं? ठाण्यामध्ये आपला दवाखान्यामध्ये साड्यांचं दुकान काढलं या गद्दारांनी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आत गेलं तर साड्या नेसवा त्या गद्दाराला आणि काढा दिंड त्याची. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं, एकाच माणसाला दिलं होतं वाटतं 40 दवाखान्याचं कॉन्ट्रॅक्ट, पगार दिले नाही, बंद. कोणता कारभार चालले? कोणासाठी कारभार करताय? आणि जो एक अभिमानाने मी सांगत होतो, नेहमी एक गंगाजळी ज्याला म्हणतो आपण, महापालिकेची स्वतःची एक पैशाची साठवण पाहिजे.
जी मुंबईची 92,000 कोटीपर्यंत आपण नेली होती, 92,000 कोटी, या हरामखोरांनी 70,000 कोटीपर्यंत काढली. आता या ठेवी कशासाठी असतात? जे शहरासाठी पुढची 50 वर्ष 100 वर्ष आवश्यक असलेले प्रकल्प आहेत त्याच्यासाठी या ठेवी वापरल्या जातात. कामगारांची देणी देण्यासाठी ठेवली जातात. आणि नाहीतर त्याच्या व्याजावरती सुद्धा महापालिकेची बरीच कामं चालतात. एखादं काम जसं कोस्टल रोड त्या ठेवीतून केलं, पण ते काम देताना आवक जावक बघावी लागते की किती खर्च येणार आहे, किती पैसा लागणार आहे, मग हा पैसा एवढा दिल्यानंतर इकडे पैसा परत कुठून येणार आहे, याचा काही ताळमेळ न घालता मुंबईच्या डोक्यावरती आता 3 लाख कोटीचं देणं करून ठेवले. 3 लाख कोटीचा घोटाळा याने मुंबईत केलाय. ठाण्याची तर तिजोरी मला वाटतं चाटून पोचून, म्हणजे जे फडणवीस सांगतात ना, ठेवी काय चाटायचे असतात का? अहो, इकडे ठाण्यातल्या तुमच्या गद्दार साथीदाराने ठेवी तर सोडा, तिजोरी पण चाटून पुसून टाकली असेल. निवडणूक झाल्यानंतर आपली सत्ता आल्यानंतर कळेल तिजोरीमध्ये काही शिल्लक ठेवले की नाही. नव्या मुंबईची तिजोरी त्यांनी खाली केलेली आहे, ठाण्याची तिजोरी खाली केली. आणि काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत असेल, नरेंद्र मोदी मुंबईत आले होते आणि त्यांनी भाषण केलं होतं, बैंक में पैसा रखकर विकास नहीं होता है जी. मग एफडीची जी संकल्पना आहे ही मोडीत का नाही काढत? का सगळे जे चाकरमानी आहेत, जे नोकरी करतात, पगार मिळवतात आणि त्यातनं काही पैसे वाचून फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतात भविष्यासाठी, कशासाठी ठेवतात?